आज रक्षाबंधन, त्याचप्रमाणे जागतिक आदिवासी दिवस आणि त्याच आमच्या पौर्णिमा मॅडम आणि भाऊच्या साहेबांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आदरणीय सीपी साहेब, माझ्या स्नेहाताई, भाऊचे साहेब, पौर्णिमा मॅडम, गायकवाड शिंदे साहेब, समोर उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार मित्र आणि गणेश मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींनो, पौर्णिमा मॅडमने सगळ्या कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे, काय पथ्य पाळावे सांगितलं आणि स्नेहाताई सांगणार आहे, सीपी साहेब सांगणार आहे। त्यामुळे आणि आम्ही अनेक वर्षापासून आपण सगळेच एक अनुभवी पदाधिकारी आहात, चांगल्या प्रकारे पालिकेला आयुक्ताला विनंती करू, इथे सावंतसाहेब आमचे आहे की अधिक जागा सणासुदीच्या काळासाठी अधिक द्यायला लागते। ट्रॅफिकचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला एक तास, दीड तास लागतो, तो कशा प्रकारे वाचवता येईल तेही आपण बघितलं पाहिजे। ज्या ज्या सुरक्षेचा उपाय असेल, फायरचा असेल, इलेक्ट्रिकचे शॉक लागणं असेल किंवा मंडपामध्ये टेम्पररी कनेक्शन घेतलं जातं, त्या सगळ्या परवानग्या महापालिकेने केल्या। त्याविषयी आयुक्त महोदयाचं बोलणं झालं, त्या तुम्हाला तातडीने उपलब्ध होतील। आपण मंडळामध्ये रात्रीचं जागरण कोण करणार याची व्यवस्था नीट केली पाहिजे, त्यामुळे अनुचित प्रकार काही घडणार नाही याची काळजी आपण प्रत्येक वर्षी घेताच। आणि मिरवणूक कशा प्रकारे व्हावी याचं पोलीस त्यांचं काम करतात, पण पोलिसांना पोलिसाचा खाक्या दाखवायला आवश्यकता पडली पाहिजे नाही, आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे। अनेक वर्ष तुम्ही तसं करता तसं याही वर्षी करा आणि चांगल्या प्रकारे गणेशोत्सव या वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये आणि परिसरामध्ये चांगला निश्चितपणे साजरा आपण सगळ्यांनी करूया। मी पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांना देतो। आणि आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे, 2-3 ठिकाणी कार्यक्रम जायचा आहे, आदिवासी समाजाचा मोठा कार्यक्रम निराळे आहे, तिथे जायचा आहे, म्हणून आपल्या सर्वांची परवानगी घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।